नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण IPO संदर्भात माहिती घेतली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण NFO संदर्भात माहिती घेणार आहोत. NFO म्हणजे न्यू फंड ऑफर. कुठलीही असेट मॅनेजमेंट कंपनी ज्यावेळेस एखादी न्यू स्ट्रॅटेजी किंवा न्यू प्रोडक्ट लॉन्च करते त्याला आपण NFO म्हणतो. तर NFO अप्लाय करण्यासाठी कुठले डॉक्युमेंट रिव्ह्यू करणं गरजेचं आहे ते आपण पाहूयात. सीड स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट हे एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. या डॉक्युमेंटमध्ये फंडचा ऑब्जेक्ट काय आहे, फंड कुठे इन्व्हेस्टमेंट करणार आहे, फंडचे मॅनेजर कोण कोण आहेत याबद्दल माहिती असते. अजून एक्झिट लोड, एक्सपेन्स रेशो याबद्दलसुद्धा माहिती असते. पुढचे डॉक्युमेंट की इन्फॉर्मेशन मेमोरंडम. यामध्ये स्कीम संदर्भात समराईज फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन असते. जसं की स्कीमसाठी मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती लागेल, एंट्री एक्झिट डेट्स, टॅक्सेशन संदर्भात माहिती असते. NFO बाबतीत ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस कुठले आहेत ते आपण पाहूयात. तर सर्वप्रथम आपण ॲडव्हान्टेजेस पाहूयात. नंबर 1, अर्ली एंट्री. NFOमुळे तुम्हाला अर्ली स्टेजला एंट्री भेटते. जसं की फंडाच्या NFOमध्ये तुम्हाला NAV 10 रुपयेपासून सुरुवात होते, तर त्या लेवलला तुमची एंट्री होते. नंबर 2, डायव्हर्सिफिकेशन. NFOमध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही डायव्हर्सिफाय करू शकता. नंबर 3, न्यू स्ट्रॅटेजी किंवा सेक्टरल रोटेशनचा तुम्हाला फायदा घेता येतो. कारण जसं सेक्टर रोटेट होतं त्यानुसार नवीन फंड नवीन NFO आणतो आणि त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. डिसॲडव्हान्टेजेस पाहायला गेलं तर नंबर 1, नो पास्ट रेकॉर्ड्स. जसे की फंड नवीन असल्यामुळं त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याकडे नसतो. नंबर 2, लिमिटेड इन्फॉर्मेशन. NFO हा न्यू असल्यामुळं त्याला पास्ट ट्रॅक रेकॉर्ड नसल्या कारणानं आपल्याला इन्फॉर्मेशन वाचण्यासाठी लिमिटेड असते. नंबर 3, रिस्क ऑफ अंडर परफॉर्मन्स. जर फंड मॅनेजरची स्ट्रॅटेजी फेल गेली किंवा मार्केट हे करेक्शन मोडमध्ये गेले तर अंडर परफॉर्मन्सची रिस्क वाढते. तर NFO संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही टीम अर्थसेतूला संपर्क साधू शकता. धन्यवाद.